रोह्यातील श्री विश्वकर्मामय पांचाळ कलाकार समाजातर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षपद निलिमा कदम यांनी भूषवले। यावेळी त्यांनी कॅन्सरसारख्या अत्यंत गंभीर आजारावर जिद्दीने मात केल्याचा आपला प्रेरणादायी अनुभव सांगत उपस्थित महिलांना स्वतःच्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेण्याचे मार्मिक आवाहन केले। महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून आजारांपासून दूर राहावे यासाठी आपण सदैव मार्गदर्शन करू असंही त्या म्हणाल्या। याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली जाधव, डॉक्टर कांचन कदम आणि इतर मान्यवर महिलांची प्रमुख उपस्थिती लाभली। समाजाचे अध्यक्ष जयंता पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यक्रमात सुतार समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। महिला विभागाच्या अध्यक्षा सुतार सेक्रेटरी आर्या गोळीपकर आणि तेजस्वी तांडेल यांनी आयोजनात मोलाची भूमिका बजावली। मान्यवरांच्या वैचारिक मार्गदर्शनामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। की एक दोन महाभयानक आजार आहे, ते म्हणजे कॅन्सर, ज्याला आता तुम्ही म्हणताय मला का झाला, आणि दुसरा म्हणजे पॅरालिसिस अटॅक। पूर्ण धड जातं आणि आयुष्यभर माणूस बेडवर पडून राहतो, जो काहीही करू शकत नाही। आणि एक कॅन्सर, आणि तुम्हाला झालेला कॅन्सर तर 90% बराच होतो, ब्रेस्ट कॅन्सर। ओके, आता तुम्ही आपलं काय चॉईस कराल? आणि खरं सांगते, मी हसले, म्हणलं बरं आहे ठीक आहे कॅन्सर बरा आहे। म्हणजे पॉझिटिव्ह घेण्यासारख्या गोष्टी आहेत। आपण कुठल्याही आपल्या येणाऱ्या संकटाला, मग ते आर्थिक असू दे, मानसिक असू दे, शारीरिक असू दे, त्याला खंबीरपणे मात करू शकतो। इतकी ताकद त्या परमेश्वरांनी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, फक्त ती ओळखण्याची आपल्याला गरज आहे। प्रेमाने मी तेजू म्हणते आणि रागवले की तेजस्वी म्हणते। आमचा सन्मान केला, पण तिचाही खूप स्ट्रगल मी पाहिलेला आहे। तिला 2 मुलं आहेत आणि मी तिला मागच्या 7 वर्षापासून ओळखते। 7 वर्ष। तिने आता 12वीची परीक्षा दिली आहे, काल तिची परीक्षा संपली। ती बाहेरची कामं, घरातलं सगळं, 3 वाजता उठून अभ्यास, तर हा सगळा तिचा मी जेव्हा बघते प्रयत्न, तर मला छान वाटतं तिचं की ती एवढी सगळी मेहनत करते। आणि आता मी तिला पहिल्यांदा अँकरिंग करताना पाहिलं, सगळ्यांचा परिचय देत होती। छान वाटलं मला की तेजू मला जशी वाटते तशीच आहे अगदी।